स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये। आणि एका नवीन व्हिडिओमध्ये बाहेर बघू शकता झाडं पाणी वगैरे सर्वच आहे, पण तरी पण ऊन खूप आहे पडलेलं। तर अशा उन्हामध्ये आपण घरगुती अगदी घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्ये आणि फ्रेश अशी रेसिपी पाहणार आहे। थंडगार शरीराला थंडावा देणारी रेसिपी करणार आहे आपण आज। चला तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि कोणीही व्हिडिओ स्किप करू नका। आणि व्हिडिओला सुरुवात करायच्या ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता। इथे मला समजलंच असेल आपण कोणती रेसिपी पाहणार आहे, तर ती म्हणजे थंडगार अशी घरगुती साहित्यामध्ये आणि घरच्याच दह्यापासून आपण लस्सी तयार करणार आहे। सहज कोणत्याही मैत्रिणीला जमेल अशी लस्सी तयार करणार आहे आपण। आणि त्या घरचं दही असलं तर लस्सीची टेस्ट अगदी भन्नाट अशी लागते आणि मजाच काही वेगळी असते पिण्याची। उन्हाळ्यामध्ये शरीराची एनर्जी टिकून राहण्यासाठी ताक किंवा दही असे थंडगार पदार्थ हे पिलेच पाहिजे, म्हणजे दिवसभर आपली एनर्जी राहते। तर ही आपण रवीनीच घरच्या घरी करणार आहे लस्सी, अगदी दाणेदार लस्सी होणार आहे। तर त्यासाठी आता मस्त असं दही घ्यायचं आहे, अर्धा लिटर दही आहे आणि एक पातेलं घेतलं आहे। त्या पातेल्यामध्ये आता दही काढून घ्यायचं। इथे मधीच आता दिदूबाईची गडबड, मम्मी मला करू दे लस्सी, मम्मी मला करू दे लस्सी। म्हटलं कर बाई आता एकदाची तूच लस्सी कर मग काय। तर दही आपण पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आज मिक्सरला न फिरवता रवीनेच लस्सी करणार आहे, अगदी दाणेदार अशी लस्सी होते तयार। तर अशा पद्धतीने आपल्याला रवीने जे दही आहे ते मिक्स करून घ्यायचं सर्व। तर आता त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, 4 टीस्पून इतकी पिठी साखर वापरली, अर्धा लिटर दही होतं। आणि पिठी साखर टाकल्यानंतर पण घुसळू घ्यायची आहे। तुमच्याकडे जर आईस क्यूब असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही, पण मी इथे थंडगार असं माठातलंच पाणी वापरलं आहे, त्यामुळे मला काय आईस क्यूबची गरज नव्हती। त्यानंतर वेलची पूड घालायची आणि वेलची पूड घातल्यानंतर पण मस्त असं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही रवी जर असेल तर खूप छान अशी लस्सी होती आपली, दाणेदार अशी मस्त लस्सी होती तयार। तर 2 मिनिटासाठी मस्त असं रवीने फिरून घ्यायचं आहे दही। अशा पद्धतीने तर अगदी 3 मिनिटांमध्येच लस्सी तयार झाली आहे। आता ग्लासमध्ये काढून घेऊ लस्सी। घट्ट तर छान थंडगार लस्सी तयार झाली आहे। यावरती तुम्ही सजावटीसाठी ड्रायफ्रूट घालू शकता। तुम्हाला जर वाटत असेल आपण बाहेर लस्सी पिलोय असं जर तुम्हाला फील करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी मस्त अशा स्ट्रॉ आणायचे आहे। या फक्त 15 रुपयाला 100 ते 150 असं पॅकेटच भेटतं स्ट्रॉचं। तर ते आणल्यानंतर तुम्ही अख्खा उन्हाळाभर वापरू शकता या स्ट्रॉ लस्सी पिण्यासाठी, कुठलाही ज्यूस पिण्यासाठी। तर छान अशी थंडगार लस्सी तयार झालेली आहे आपली। बघू शकता बाहेर अगदी कडक ऊन आहे आणि त्यामध्ये आतमध्ये आपण पितोय मस्त थंडगार लस्सी। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।